सफारी वर्ल्ड बँकॉक हा थायलंडमधील एक लोकप्रिय झू आणि मनोरंजन पार्क आहे। बँकॉकचे उपनगर मिनबुरी भागात हे ठिकाण स्थित आहे। या ठिकाणाचे प्रामुख्याने सफारी वर्ल्ड आणि मरीन पार्क असे दोन भाग पडतात। सफारी वर्ल्डमध्ये आलेलो आहोत आणि पहिल्यांदा गाडीत बसूनच जंगल सफारी करणार आहोत। तर बघूया चला कोणते कोणते प्राणी पाहायला मिळतात ते आणि काय काय पाहायला मिळतं ते। मंडळी, सफारी वर्ल्डच्या जंगल फेरीत आम्ही मुक्त संचार करत असलेले अनेक वन्य प्राणी पाहिले। आता मरीन पार्कमध्ये आलो आहोत। येथे विविध मनोरंजक खेळ दाखवले जातात। सफारी वर्ल्डचे तिकीट आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष काउंटरवर काढू शकतो। येथे सफारी पार्क आणि मरीन पार्कचे ओपनिंग आणि क्लोजिंग टायमिंग दिले आहे। सोबत जंगल सफारीसाठी इथे बसची सोय उपलब्ध असून तिचे वेळापत्रक आणि दरपत्रक दिले आहे। येथे सफारी पार्क आणि मरीन पार्कची अडल्ट आणि चाइल्डसाठीची प्रवेश फी तसेच कॉम्बो पॅकची माहिती दिली आहे। 100 सेमीपेक्षा कमी उंचीच्या लहान मुलांसाठीचा प्रवेश येथे मोफत आहे। मॅनेटी हा असा समुद्री जलचर प्राणी आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे। येथे एका मोठ्या ॲक्वेरियममध्ये तो पाहावयास मिळतो। मॅनेटीला सी काऊ अर्थात समुद्री गाय असेही म्हणतात। मॅनेटीचे वजन साधारणतः 400 ते 500 केजी असते। प्राण्यांना जर काही जवळ जाऊन आपल्याला फोटो काढायचे असतील प्राण्यांच्या सोबत तर त्यांना खाद्यपदार्थ विकत घेऊन इथे काढावे लागतात आणि त्या फोटोचेही पैसे द्यावे लागतात। साधारणतः 100 बाथ म्हणजे भारतीय 300 रुपये कमीत कमी रुपये मोजावे लागतात। इथे 4 ते 5 प्रकारचे मुख्य शो आहेत। विशिष्ट टायमिंगला ते शो सुरू होतात। तर आता आम्ही पहिल्या शोकडे चाललेलो आहोत। कोणता शो आहे तो माहिती नाही आहे, तिथे गेल्यानंतरच कळेल। प्रचंड गर्दी आहे। handsome. Come down. And you know, hand. Which is hand.
What do you want? She wants to dance? Okay, music march! माझ्या अक्षरशः धारा लागलेल्या आहेत, प्रचंड उकाडा आहे. आता आम्ही पहिला शो पाहिला त्या माकडांचा आणि आता आम्ही दुसऱ्या शोला आलो इकडे. हा दुसरा शो आहे. मंडळी, या एलिफंट शोमध्ये हत्तींनी अनेक सुंदर कवायती करून दाखवल्या. मात्र इतकंच नव्हे तर या कोऱ्या कॅनव्हासवर चक्क एक सुरेख चित्र सुद्धा काढलं. हे बघा. Ladies and gentlemen, this pizza for sale 1,000 baht. Who would like to buy this pizza? Show me your hand, please. นะคะรูปสวยๆแบบนี้หาซื้อได้ยากมากๆเลยทีเดียวนะคะ And go to the next action. आणि आश्चर्य म्हणजे हे चित्र 1,000 बाथ म्हणजेच सुमारे 3,500 रुपयांना विक्रीलाही गेलं. आणि मंडळी, आता आम्ही आलो आहोत स्पाय वॉर हा शो पाहण्यासाठी. मंडळी, हा शो प्राण्यांचा नव्हता तर हा ॲक्शन शो होता जो कलाकारांनी सादर केला. हा शो पाहताना आपण जेम्स बॉन्डचा एखादा ॲक्शन चित्रपट पाहत आहोत असा भास होतो. फुल ऑफ ॲक्शन असं याचं वर्णन करता येईल. इतका डेंजर होता, इतका सगळं जाळतो बॉम्बस्फोट असं काय काय विचित्र सगळं होतं. आणि समोर बसलेलं होतं त्यामुळे पाणी पण पडलं अंगावर आमच्या. येथे जे जे मनोरंजक शो होतात त्यातील प्राण्यांसोबत, पक्ष्यांसोबत आणि कलाकारांसोबत आपण या ओपन एअर स्टुडिओमध्ये फोटो काढू शकतो. त्यासाठी येथे तिकीट काढावे लागते.
डॉल्फिन शो पाहायला. इथं खेळ आहेत, त्यातला हा सर्वात महत्त्वाचा आणि सुंदर खेळ आहे. तर चला बघूयात डॉल्फिन शो. मंडळी, आम्ही आता सी लॉयन शो पाहायला निघालो आहोत. मंडळी, अशा पद्धतीने आमची ही जंगल सफारी समाप्त झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.